नमस्कार. मनाचे श्लोक क्रमांक 2. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. समर्थांनी या मनाच्या श्लोकांमध्ये सर्वप्रथम मनाला काय म्हटलं आहे तर सज्जन म्हटलं आहे. का सज्जन म्हटलं आहे तर मन हे चटकन कुठल्याही वाईट गोष्टींमध्ये आकृष्ट होतं आणि याकरता या सज्जन मनाला त्यांनी काय सांगितलं आहे तर भक्तिपंथाने जा. आता भक्तिपंथाने जा म्हणजे काय तर अनेक प्रकारच्या भक्ती समर्थांनी दासबोधात सांगितलेल्या आहेत. त्यात श्रवण भक्ती आहे, कीर्तन आहे, नामस्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन अशा ह्या भक्तींचे त्यांनी पंथ सांगितलेले आहेत. नवविधा भक्तींचे त्यात सगुण भक्ती आहे, निर्गुण भक्ती आहे आणि त्याचबरोबर पंथ म्हणाल तर अनेक संप्रदाय इथे महाराष्ट्रात भारतात अनेक संप्रदाय आहेत. तर त्यामध्ये आहे वारकरी, नाथ, दत्त आणि समर्थ संप्रदाय आणि अनेक विशिष्ट वेगवेगळे संप्रदाय इथे जन्मास आले. तर या संप्रदायातून काय करायचं आहे तर तू त्या भक्तीच्या मार्गाचा अवलंब कर आणि त्यानंतर तुला काय मिळणार आहे तर श्रीहरीचं दर्शन मिळणार आहे आणि तो तुझ्यावर कृपा करणार आहे. त्याकरता फक्त काय करायचं आहे तर तू नामस्मरण कर किंवा अजून कुठल्याही प्रकारची भक्ती कर, पण त्याच मुख्य म्हणजे तू जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. माणूस मोठा झाला की त्याला अगदी मोठा काय आणि लहान काय, त्याला चांगलं काय आणि वाईट काय हे नक्कीच कळत असतं आणि त्यामुळे जे काही वाईट आहे त्याचा त्याग कर. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. वाईट वागणं असेल, वाईट बोलणं असेल, वाईट विचार असेल आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. आणि ज्या विचाराने, ज्या वागण्याने, ज्या बोलण्याने तुझं चांगलं होणार आहे त्याचा तू सर्वस्वी स्वीकार कर असं समर्थांना इथे सांगायचं आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ.